नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आजच्या अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सेवा ज्या करायच्या आहेत त्याच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझ्या दाखवणार आहे। तर मी आज सकाळी लवकर उठलेली आहे आणि घरामध्ये सगळी स्वच्छता केली। त्यानंतर थोडंसं खडे मीठ आणि हळद आणि गोमूत्र टाकून फरशी पूर्ण पुसून घेतली। फरशी पुसून झाल्याच्या नंतर पूर्ण अंगण जे आहे ते पण स्वच्छ करून घेतलं। आम्ही सोसायटीमध्ये राहतो त्यामुळे थोडंसं छोटंसंच आमचं 4 वर्षांचंच असं अंगण आहे आणि तिथेच आम्ही रांगोळी वगैरे काढते, जे की मी तुम्हाला दाखवत असते प्रत्येक व्लॉगमध्ये। तर आता घर पूर्ण स्वच्छ झालेलं आहे, सगळ्या रूम स्वच्छ केलेले आहेत। आता मी देवघराची वगैरे स्वच्छता करणार आहे। तर मी आता आवरून आलेली आहे आणि आता मी सगळ्यात पहिल्यांदा वाचणार आहे पितृस्तोत्र, जे की मी तुम्हाला सांगितलं आहे आणि मी रोज देखील वाचते। तर आपण आजच्या दिवशी तरी पितृस्तोत्र हे वाचलंच पाहिजे। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितरांची सेवा करतो, त्यांची उपासना करतो, त्यांच्या नावाने आपण नैवेद्य बनवत असतो। तर म्हणूनच आपल्याला त्यांची सेवा म्हणूनच आपल्याला पितृतुष्टीकारक पितृस्तोत्र हे जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे ते आपल्याला वाचन करायचं आहे। तर मी सकाळी आंघोळ केल्याच्या नंतर देवपूजा करण्याच्या अगोदर पितृस्तोत्र रोज वाचते। तर आताही मी वाचत आहे, जे की मी दक्षिणेकडे तोंड करून वाचते आहे। आता दक्षिणेकडे जे आहे तोंड ते इकडं जी गॅलरी आहे त्या गॅलरीच्या ह्या साईडला दिसतं, तर त्यामुळे तुम्हाला दिसत असेल मी घराच्या साईडने करते आहे, हरकत नाही। पण आपली फक्त दक्षिणेकडे तोंड झालं पाहिजे आणि तुम्ही दुसऱ्या म्हणजे तुम्ही टेरेसवरती जाऊन वाचू शकता किंवा घराच्या बाहेरच्या साईडला वाचू शकता किंवा नसेल गॅलरी तर तुम्ही ज्या कुठल्या त्या रूममध्ये आहे तुम्ही म्हणजे ज्या कुठल्या दिशेला तुम्ही वाचणार आहे तर ती फक्त दक्षिणेकडे तोंड करून फक्त बसायचं आहे आपल्याला आणि वाचन करायचं आहे। तर पितरांचा आशीर्वाद लाभल्याच्या नंतर किंवा कुलदेवतेचा आशीर्वाद लागल्याच्या नंतरच आपण जी कुठली सेवा करतो तर त्याचं आपल्याला फळ मिळत असतं जास्त पटीने, म्हणून पितरांची सेवा उपासना केली पाहिजे। नंतर सूर्याला अर्घ्य देणं, तुळशीला पाणी देणं, ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत, ज्या की अगोदरच्या काळामध्ये कसं बायका बऱ्यापैकी घरामध्ये असायच्या, त्याच्यामुळे त्यांना वेळ पण मिळायचा ह्या सगळ्या गोष्टी करायला। आजकालच्या सगळ्या रुटीनमुळे किंवा आजकालचे जे काही आपलं फास्ट लाईफस्टाईल चालू आहे त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ मिळत नाही। पण जेव्हा जेव्हा अशा काही वेगळ्या अशा तिथी असतात की ज्या तिथींचं विशेष असं महत्त्व असतं, तर त्या तिथीच्या दिवशी तरी का होईना आपल्याला ह्या सगळ्या सेवा जेवढ्या जमतात तेवढ्या जास्तीत जास्त करायला हव्या आहेत, कारण की ह्या सगळ्या सेवा आपल्याच चांगल्यासाठी आहेत, आपल्याच भल्यासाठी आहेत। तर मी आता सूर्याला अर्घ्य दिलेला आहे, तुळशीला पाणी दिलेलं आहे। त्यानंतर मी आता छोटीशी रांगोळी काढणार आहे बाहेर आणि रांगोळीमध्ये मी फक्त साचाच काढणार आहे, जो की माझ्याकडे भरपूर साचे आहेत, तर त्यामधले मी लवकर होण्यासाठी म्हणून साचे घेतलेले आहेत। जेव्हा विशेष असं काही असतं प्रसंग त्यावेळेला मी हाताने रांगोळी काढते, पण हे साच्याचं जे आहे ते लवकर होतात त्यामुळे मी पटकन हेच प्रिफर करते। तर 2 मिनिटात रांगोळी होते आणि जेव्हा वेळ असतो तेव्हा मी त्याच्यावरती कलर वगैरे भरत असते, जेव्हा वेळ नसतो तेव्हा हळद कुंकूच टाकत असते। तर मी इथलं हळद कुंकू जे आहे ते बाहेरच्याच इथल्या ड्रॉवरमध्ये ठेवलेलं आहे, जे शूजचं स्टँड आहे त्याच्यावरच्या साईडला मी रांगोळीचं ठेवलेलं आहे आणि मग तिथेच मी हळदी कुंकू ठेवलेलं आहे त्याचं वेगळं, कारण की कधी कधी म्हणजे लवकर जर काढलेली असेल आणि बाहेर म्हणजे मध्ये जर का पंचपाळ असेल तर मधून घेऊन येण्यात वेळ जातो आणि पांढरी रांगोळी कधी ठेवायची नसते आपल्याला, रांगोळीवरती हळद कुंकू तरी का होईना आपल्याला टाकायचं असतं। तर हे रांगोळीचं जे आहे ते माझी एक सवय झालेली आहे की रोज सकाळी मी अगोदर झाडून काढल्याबरोबर बाहेरचं स्वच्छ केलं की लगेच आधी रांगोळी काढत असते। कधीही आपल्याला सुनं दार कधीच ठेवायचं नाहीये, दरवाजाच्या समोर आपल्याला रांगोळी छोटी का असेना आपण काढायची आहे, स्वस्तिक काढा भले पाऊल काढा, काही का असेना पण छोटं का असेना रोजचं रोज आपण काढलं पाहिजे आणि रोज स्वच्छ केलं पाहिजे बाहेरचं आपलं प्रवेशद्वार। त्याचबरोबर आज अक्षय तृतीया आहे, तर काल गुरुवार होता, काल देखील मी हळदीचं लेपन केलेलं होतं, पण काल काही थोडंसं ओलं असताना त्याच्यावरतून आलो गेल्यामुळे थोडंसं मोडलं गेलं होतं। तर मी आज आणखीन परत डबल आज अक्षय तृतीया आहे म्हणून आज आणखीन हळदीचं लेपन करणार आहे। हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे, त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि परत तुम्ही त्याच्यावरती फूल वगैरे ठेवू शकता। आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आज दरवाजामध्ये सकाळी आणि संध्याकाळी देखील, कारण की अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत असते आणि आपल्याला लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये येण्यासाठी आवाहन करायचं आहे। त्यामुळे दिवा लावायचा आहे तुपाचा गाईच्या आणि आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा उंबऱ्यावरती देखील ठेवायचा आहे। त्याचबरोबर जेव्हा आपण आरती करणार आहोत तेव्हा तर आपण लावणारच आहोत, पण उंबऱ्यावरती देखील आपल्याला लावायचं आहे, तुळशीपाशी देखील संध्याकाळी आपल्याला दिवा लावायला विसरायचं नाहीये। तर मी आता इथे कापूर आधी लावून घेतलेला आहे आणि कापुराने आधी उंबऱ्याची वगैरे पूजा केलेली आहे। तर मी आता हळदीचं लेपन करून झालेलं आहे आणि त्याच्यावरती मी छोटे गोपद्म आणि ओम
ओम आणि थोडीशी पाऊल काढलेली आहेत. तर त्यानंतर कुंकवाचं स्वस्तिक काढलेलं आहे. तर असे मी छोटे छोटे पाऊल काढलेले आहेत आणि त्याच्यावरती मी हळद कुंकू टाकलेलं आहे आणि छोटीशी साच्याचीच रांगोळी काढलेली आहे. तर आता माझी कापूर आरती झालेली आहे. त्यानंतर मी तुपाच्या दिव्याची आरती करणार आहे. तर तुपाच्या जी दिव्याची आरती आहे ती आपण दरवाजाची देखील करतो. तर दरवाजा देखील आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे ओल्या कपड्याने आणि त्याच्यावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे. साईडला 2 रेषा मारायच्या आहेत जेणेकरून स्वस्तिकमधली जी एनर्जी आहे त्याच्यामध्येच राहावी आणि बाहेर जाऊ नये. त्याचबरोबर आपल्याला अन्नपूर्णा मातेची जयंती देखील आहे. आज अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती साजरी केली जाते. म्हणून आपल्याला उंबऱ्याची जशी आपण पूजा केलेली आहे त्याच पद्धतीने गॅसची, किचन ओट्याची देखील पूजा करायची. तिथं आपल्या अन्नपूर्णा मातेचा वास असतो. तर मी इथं अन्नपूर्णा मातेला ठेवलेला आहे आणि धूपदीप ओवाळून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी पहिल्यांदा जे काय आपण बनवतो, स्वयंपाक बनवतो त्याच्या अगोदर आपल्याला गॅसची पूजा सुरुवातीला करायची आहे आणि अग्नीला तूप द्यायला विसरायचं नाही आहे, जे की पंचमहायज्ञाचा एक भाग आहे. पंचमहायज्ञ करायचा आहे आपल्याला. तर आता मी अन्नपूर्णा मातेची देखील पूजा केलेली आहे आणि नंतर मी जो दरवाजा आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं होतं तिथे तुपाच्या दिव्याने ओवाळून दरवाजाची देखील पूजा केलेली आहे. तर आता मी वरचं तुम्हाला तोरण दाखवते, जे की मी कवड्यांचं घेतलं होतं केंद्रामधून. तर हे खरं तर दरवाजासाठी नाही आहे, तर देवघरासाठी आहे. परंतु देवघराला साईडने लावण्यासाठी मला अडकवायला काही नाही आहे. तर मी स्टिकचं ते हुक असतात ना ते घेणार आहे, त्याच्यानंतर लावणार आहे देवघराला. तर सध्या मी आता इथे लावलेला आहे आणि देवघराला आज फुलांचा हार आणलेला आहे मी. तर तो मी लावणार आहे देवघरासाठी. आता मी इथे पुरण शिजायला घातलेला आहे, जो की मी पुरणपोळीचा नैवेद्य बनवणार आहे त्यासाठी आणि चहा बनवून घेते आहे. त्यानंतर मी आता देवपूजा करणार आहे. तर आधी चहा बनवलेला आहे, चहा घेणार आहे आणि त्यानंतर मग सगळी तयारी वगैरे केली अभिषेकाची, की ज्याच्यामध्ये 5 आपण म्हणजे पंचामृताने अभिषेक करावा असं म्हटलं आहे आज. तर आज अक्षय तृतीया आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, खूप मोठा मुहूर्त आहे. या दिवशी आपण जी काही देवांची उपासना करू ती आपल्याला जास्त पटीने फळते. म्हणून मी ते लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती अभिषेक केलेला तुम्हाला दाखवलेला आहे. असाच अभिषेक बाकी सगळ्याच देवांच्या ह्याच्यावरती केलेला आहे. पहिल्यांदा गणपती बाप्पांना आंघोळ घातली, त्यानंतर ह्या लक्ष्मी मातेचा जो आहे तो सेपरेट मी तुमच्यासाठी व्हिडिओ सेपरेट केलेला आहे. तर अगोदर आपल्याला पाण्याने आंघोळ घालायची आहे, त्यानंतर दुधाने, त्यानंतर दह्याने, त्यानंतर मध, साखर आणि त्यानंतर कुंकुवाने अभिषेक करायचा आहे. जसं आपण कुंकुमार्चन देवीला प्रिय आहे असं म्हणतो किंवा लक्ष्मी मातेला कुंकू प्रिय आहे, तर म्हणून आपण कुंकू आणि पाणी मिक्स केलेलं आहे मी. आणि कुंकवाने देखील अभिषेक देवीला केला जातो. तर कुंकवाचा अभिषेक केलेला आहे, त्यानंतर हळदीचा अभिषेक केलेला आहे. हळद, कुंकू, त्यानंतर आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मूर्ती. फूल अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला देवीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. मी आता देवीच्या मूर्तीला वस्त्र घातलेले आहेत आणि त्यानंतर मी देवीला असं मळवट घातलेलं आहे. जेव्हा जेव्हा विशेष असं काही असतं त्यावेळेला मी मळवट घालते आणि मध्यभागी हळदीचं एक म्हणजे जे गोल असतं तिथे मी हळद लावलेली आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण देवीच्या पूजेची मांडणी केलेली आहे मी. माझ्याकडे देवीचा तुळजाभवानी मातेचा फोटो आहे आणि कोल्हापूरच्या करवीर निवासिनीचा देखील फोटो आहे, म्हणजे जी की मूर्ती आहे काचेमधली. तर तीच मी पाटावरती मांडलेली आहे. पाटावरती केशरी कलरचं ब्लाऊज पीस अंथरलेला आहे. पाट स्वच्छ करून घेतला, त्यावरती ब्लाऊज पीस अंथरला, त्याच्यावरती दिवा लावून घेतलेला आहे आधी तेलाचा. तर मोहरीच्या तेलच मी किंवा तिळाचं तेलच मी वापरते दिवा लावण्यासाठी. तर तिळाच्या तेलाचा दिवा लावलेला आहे आणि त्याला पूजा केलेली आहे. थोडंसं अक्षदा ठेवून दिव्याची स्थापना अगोदर केलेली आहे आणि मगच देवीला आंघोळ घातलेली आहे. म्हणजे आपण जे देवांना वगैरे आंघोळ घालतो तर ते दिव्याच्या साक्षीनं किंवा अग्नीच्या साक्षीने घालत असतो. त्यानंतर मी शंखाची पण पूजा केलेली आहे. श्रीयंत्र पूजा करून ठेवलेलं आहे. कमळगट्ट्याची माळ आणि देवीची पूर्ण मांडणी केलेली आहे. आता मी पुरण जे आहे ते पुरणाची जे गुळ घालून त्याला हटलेलं आहे. त्यानंतर आमटीची तयारी वगैरे केलेली आहे. मी तुम्हाला थोडक्यात दाखवते नैवेद्य जो बनवला होता, कारण की मला 12-12:30 नैवेद्य पूर्ण करायचा होता, त्यामुळे फास्ट केलेला आहे. जेवढं शक्य होतं तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता मी आमटीला फोडणी करते आहे ही तिखट आमटी. त्याच्यानंतर मी भात एक साईडला लावून ठेवलेला होता. पूर्ण झाल्याच्या नंतर लगेच मी त्याच्यामध्ये भात लावून घेतला आणि पूजा आणि शूट ह्याच्यामध्ये थोडा वेळ गेला, त्यामुळे मला जवळजवळ 10 वाजले आणि 10पर्यंत फक्त माझं पूर्ण शिजलेलं होतं. मग सगळं शूट वगैरे करण्याच्या ह्याच्यामध्ये थोडा वेळ गेला आणि मग 10पासून मग पटपट आवरलं. मग त्यानंतर रस पण करायचा होता, आमरस, पोळी, त्यानंतर पुरणाचा नैवेद्य, पुरणपोळीची आमटी,
त्यानंतर भात, कुरडी, भजे वगैरे सगळं. तर हे मी भज्याची तयारी करते आहे. आता लसूण आणि थोडंसं मीठ आणि मिरची टाकलेली आहे मिक्सरमध्ये आणि ती मी अशीच वाटून घेतली. भजे पण तळलेले आहेत. कढी मी एक साईडला केलेली आहे आणि आता सुरुवातीला छोटे छोटे नैवेद्य बनवून घेते आहे. आधी गाईचा एक नैवेद्य बनवून घेतला, त्यानंतर हे असे छोटे छोटे बनवले. त्यानंतर जे सासूबाईंचा माझा फोटो आहे, सासूबाई एक्सपायर झालेल्या आहेत, तर त्यांच्या नावचा मी नैवेद्य बनवते आज आणि गाईला देत असते. तर मी त्याच्या पोळ्या वेगळ्या केलेल्या होत्या. त्यानंतर देवांचा नैवेद्य बनवला आणि त्यानंतर ओटी देखील देवीची भरली आणि सासूबाईंची पण म्हणजे फोटोची, तर ती पण ओटी भरली. तर देवीची ओटी भरताना मी जे एवढं काही फळ वगैरे होते तर ते सगळे ओटीला घातलेले आहेत आणि एक साडी आणि ब्लाऊज पीस यथाशक्ती आपल्याकडे जेवढं आपल्याला देता येईल तेवढं आपण देवीची ओटी भरायची आहे. तर एकदा तरी आपण जे आपलं मूळ स्थान आहे कुलदेवीचं किंवा आपली जी कुलस्त्री आहे, कुलस्त्रीचा मान जो आहे तो वर्षाला केलाच पाहिजे. वर्षातून एकदा किंवा दोनदा तरी का होईना नवरात्रीमध्ये, शारदीय आणि चैत्र नवरात्रमध्ये आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन कुलस्त्रीने ओटी भरायला हवी आहे. तर अशा पद्धतीने माझी पूर्ण पूजा जी आहे ती आजची अक्षय तृतीयेची पार पडली. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि त्याचसोबत अक्षय तृतीयेच्या दिवशी काय खरेदी करणार आहे याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, कारण की हा व्हिडिओ खूप मोठाच होऊन जाईल. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.